नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. सेल्फीच्या नादातून प्रेक्षक कुणी सुटलेलं नाही. अगदी बड्या सेलिब्रिटींपासून ते अगदी सामान्य माणसांपर्यंत 2014 हे वर्षच मुळात सेल्फीचं इयर ऑफ सेल्फी म्हणून जाहीर करण्यात आलं. तरुणाईला या सेल्फीच्या वेडानं पार झपाटून टाकलंय. हल्ली सगळेच आत्ममग्न नाही तर सेल्फी मग्न झाले. स्मार्ट मोबाईल फोन जर एखाद्या तलावासारखे असते तर अख्खी तरुणाई येवाना त्यात बुड मंडळी जिथं जातात तिथं सेल्फीचा क्लिकलिकाट सुरू करतात. मग ते कॉलेज असो, मॉल असो, थिएटर असो किंवा साधा रस्ता असो, सेल्फी काढण्याची ही साधी सवय हळूहळू व्यसनात बनते. मग ती सवय जीवघेणी ठरू लागते. बँडस्टँडवर शनिवारी 3 कॉलेज तरुणी सेल्फीच्या नादात समुद्रात बुडत होत्या. यापैकी दोघींना रमेश वळंजूंनी वाचवलं तर तिसरीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा देखील बळी गेला. सेल्फीचा हा मोह भल्यांना सुटलेला नाही. अगदी नेल्सन मंडेलाच्या अंत्यदर्शनाच्या वेळी देखील बराक ओबामा सेल्फी काढत होते. त्यांची मुलगी मलिया हिचा सेल्फी तर प्रचंड गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सेल्फी देखील आपल्याकडे प्रचंड पॉप्युलर झाले. त्यामुळे एक प्रकारे या सगळ्यांनीच या फॅडला वाढवण्याकरता हातभार लावल्याचं आपल्याला दिसतं. सौदी अरेबियातल्या मक्केमध्ये सेल्फीवर बंदी आहे तर न्यूयॉर्कमध्ये प्राण्यांबरोबर सेल्फी काढणं हा गुन्हा मानला जातो. पण तरी देखील अगदी सहज सोपी टेक्नॉलॉजी म्हणून सेल्फीची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी आपल्याकडे राजे रजवाडे स्वतःचं पेंटिंग काढून घ्यायचे आणि तासनतास बघत राहायचे. त्यामध्ये आणि आत्ताच्या सेल्फी काढण्यामध्ये काही साम्य आहे का? सातत्यानं लोकांसमोर राहावं म्हणून हा खटाटोप केला जातोय का? आणि सेल्फी काढणं ही खरं तर एक कला आहे की मॉडर्न युगातलं नवं फॅड? सेल्फी काढणाऱ्यांच्या मनात नेमकं सेल्फी काढताना चाललेलं तरी काय असतं? आणि सेल्फी काढणारे खोट्या आत्मविश्वासाचे शिकार ठरतात का? फेसबुकवर लाईक मिळवण्यासाठी ही सगळी धडपड असते. अहो, गल्लीत विचारत नाही कुत्रं आणि फेसबुकला 5000 मित्र अशी तरुणाईची अवस्था झाली आहे का? हा नार्सिझम आहे की एक सायकोपॅथी? सेल्फी काढणाऱ्या महिला आणि पुरुषांमध्ये काही फरक असतो का? काही लोक आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतःचे फोटो एडिट करतात. ही नेमकी मानसिकता कोणती? सेल्फीचं हे वेड कशामुळे आणि हे थांबणार तरी कसं? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात जीवघेणा सेल्फी. जीवघेणा सेल्फी या विषयावर पाहूया एक खास रिपोर्ट. सेल्फीची हौस जीवघेणी ठरली आहे. शनिवारी बांद्र्याच्या बँडस्टँडवर सेल्फी काढण्याच्या नादात 3 कॉलेज तरुणी समुद्रात बुडाल्या. लाटांसोबत सेल्फीचा आनंद लुटण्याच्या नादात पाणी वाढलं आणि त्या बुडू लागल्या. तेव्हा गर्दीत उभ्या असलेल्या रमेश वळंजू यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली. त्यांनी अंजुम खान आणि मुश्तरी खान या दोघा तरुणींचा जीव वाचवला. मात्र तरन्नुम अन्सारी या तिसऱ्या मुलीला वाचवताना तिच्यासह वळंजू यांचाही बुडून मृत्यू झाला. मिठी नदी किनाऱ्यालगत सोमवारी सकाळी रमेश वळंजू यांचा मृतदेह सापडला. रमेश वळंजू हा आमच्या जाफरबाग कॉलनीमध्ये राहतो आणि तो असा मुलगा होता सर्वसामान्य माणूस, चांगला मुलगा आणि प्रत्येक कामामध्ये त्याचा खारीचा वाटा असायचा. संघटनेचं काम असू दे, एरियामध्ये काम असू दे, इतर कुठल्याही गोष्टीमध्ये तो सामील व्हायचा. कुठल्याही गोष्टीमध्ये तो मागे राहायचा नाही. अलीकडच्या काळात स्मार्ट मोबाईल फोन्सचा वापर सुरू झाल्यापासून तरुणाईमध्ये सेल्फीची क्रेज वाढली आहे. सेल्फी काढून फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नाद तरुणाईला जडलाय. या आजाराला वैद्यकीय भाषेत सेल्फायटिस असं म्हटलं जातं. दिवसभरात किमान 3 सेल्फी काढणं आणि सोशल नेटवर्किंग साईटवर टाकणं हे आजाराचं प्राथमिक लक्षण. तर दिवसातून किमान 6 सेल्फी काढून ते लगेच अपलोड करणं हे आजार बळावल्याचं लक्षण मानलं जात आहे. गेल्या वर्षभरात जगभरात सेल्फी काढताना 12 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. सेल्फी काढण्याच्या या नादात आपण स्वतःचा जीव धोक्यात घालतोच, मात्र रमेश वळंजू यांच्यासारख्या धाडसी माणसाचा हकनाक बळीही जातो. यापुढे सेल्फी काढताना आपण सेल्फायटिसचे शिकार तर नाही ना याचा विचार प्रत्येकानं करण्याची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. जीवघेणा सेल्फी या विषयावरचा हा अत्यंत करुणास्पद असा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आज मान्यवर आपल्याकडे आमंत्रित केलेले आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सागर मुंदडा. सागर मुंदडा हे मानसोपचार तज्ञ आहेत आणि ते मुंबई स्टुडिओमधून या चर्चेत सहभागी होत आहेत. सागर, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अनघा तेंडुलकर. अनघा तेंडुलकर या समाजशास्त्रज्ञ आहेत आणि समाजाचं ही मानसिकता नेमकी कशी झाली याचं विश्लेषण आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. अनघाताई, आपलंही स्वागत. आणि किशोरी शहाणे, ख्यातनाम अभिनेत्री किशोरी शहाणे
या देखील आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. किशोरीजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. जो पहिला मुद्दा आपण या रमेश वळंजू आणि त्या मुलीच्या नंतर चर्चेला घेतोय तो म्हणजे सेल्फीचं वेड कशामुळे. आपण थेट जाऊया अनघा तेंडुलकर यांच्याकडे. अनघा तेंडुलकर, पूर्वीच्या काळी राजे रजवाडे चित्रकारांकडनं आपापली पेंटिंग्स करून घ्यायचे आणि ते एखाद्या राजवाड्यामध्ये सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावायचे. काही जण पुतळे करून घ्यायचे आणि ते आपल्या राज्यामध्ये दिसेल असं लावायचे. अलीकडच्या काळात देखील अनेकांनी हे उद्योग केलेले आहेत. परंतु सर्वसामान्य माणसं आज मोबाईलची टेक्नॉलॉजी, आपल्याकडे स्मार्टफोन आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर सेल्फी काढताना दिसत आहेत. सेल्फीचं एवढं वेड का वाढलं असं वाटतं? यामागची मानसिकता काय आहे? अनघा तेंडुलकर. सामाजिकदृष्ट्या बघायला गेलं तर आमच्या काही संकल्पना आहेत. मुळात हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की समाज आता तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बघायला गेला तर संक्रमणावस्थेत आहे. आपल्याकडे तंत्रज्ञान फार पटापट येत आहे आणि आपण आपल्या पिढींना हे शिकवलं नाही आहे की हे तंत्रज्ञान त्यांनी कसं वापरायचं. तर पूर्वीचे राजे रजवाडे ज्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान अवगत होतं आणि आत्ताची पिढी ज्यांच्यासाठी ते आपण हातात आता दिलं गेलेलं आहे, ह्याच्यामधला फरक लक्षात आला तर सगळीच जणं आता राजे आणि राणी झालेली आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या बघायला गेलं तर हेही तेवढंच खरं आहे की आपण कल्चरली एका समूहातून आता इंडिव्हिज्युअलिस्टिक किंवा व्यक्तिकेंद्री अशा गोष्टींकडे आपला झुकाव वाढलेला आहे. आणि तलवार तर हातात मिळाली, पण ती कशी वापरायची हे जरी आपण शिकलो तरी ती कोणावर वापरायची हे जर आपण शिकलो नाही तर मग सेल्फीसारखे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येऊ शकतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सामाजिकदृष्ट्या बघायला गेलं तर काय झाकायचं आणि काय दाखवायचं, काय पब्लिक आहे आणि काय पर्सनल आहे ह्याच्यामधली दरी जर आपल्याला लक्षात आली नाही तर त्यामुळे घडणाऱ्या आणि तंत्रज्ञानाचा अवाका फार झपाट्याने वाढत असल्यामुळे घडणाऱ्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्समध्ये मी हा सेल्फीचा प्रॉब्लेम धरून चालते. मला सर्वसामान्य माणसांचं आपण विश्लेषण केलं, परंतु त्याला एक बाबा ओळख पटायची गरज असते, त्याला वारंवार कोणीतरी लाईक करावं असं वाटत असतं. परंतु मी अनेक सेलिब्रिटीज असे पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ नेल्सन मंडेलांचं अंत्यसंस्कार चालू होते, अंत्यदर्शनाची सगळी यात्रा निघाली होती. त्यावेळेला बराक ओबामा किंवा डेव्हिड कॅमेरॉन यांना देखील आम्ही सेल्फी घेताना बघितलेलं होतं. किंवा अशा गंभीर ठिकाणी सुद्धा अत्यंत सेलिब्रिटी किम कुर्डिशन सारखी एक अत्यंत ख्यातनाम मॉडेल असेल किंवा आपल्याकडच्या अनेक जवळपास सर्वच मॉडेल ज्यांचे दिवसाला आम्ही 10 सेल्फी आलेले बघतो, हे कशाचं लक्षण म्हणायचं? तुम्ही एवढे प्रसिद्ध असताना सुद्धा वारंवार तुम्ही काय करताय हे लोकांना सांगावं असं का वाटतंय तुम्हाला? तुमचे रोज चित्रपट येतात, तुमच्या जाहिराती येतात, तुमच्या इतर एन्डॉर्समेंट आमच्या समोर येतात, तरी देखील तुम्हाला हे असं का वाटतं? सेलिब्रिटीना हा सिंड्रोम का असावा? असं ऐकून दिसतंय की मीडियाचं महत्त्व खूप मोठं वाढलंय आणि पूर्वी मीडियाला असणारा जो रीच होता तो काही ठराविक जणांसाठी होता, काही सिलेक्ट फ्यू हे मीडियापर्यंत पोहोचू शकायचे. आता मीडियाचा जो रीच आहे तो माझा ऑडियन्स हा फक्त काही ठराविक लोक न राहता पूर्ण समाज हा माझा ऑडियन्स झालेला आहे. आणि ज्या वेळी मी इंस्टाग्राम किंवा अशा सर्व प्रकाराने लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते तेव्हा मी कुठे आहे हे दाखवण्याकडे माझा कल जास्त असतो. आणि त्यामुळे आपण जसं म्हणतो तसं नॉट यू बट मी हा जो कल्चरचा हव्यास आहे आणि तो सेलिब्रिटींनाही पडणं आवश्यक आहे कारण त्यांचा रीच त्याच्यामुळे वाढतो आहे. तर मी ह्याच्याशी मगाशी म्हटलं तसं की तारतम्य न बाळगणं आणि पब्लिक आणि पर्सनल ह्याच्यामधली रेषा न समजून घेणं ह्याच्यामधून येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातले बरेचसे, बरं असंही नाही आहे की हे चांगलं किंवा वाईट म्हणता येईल, मी म्हणेन की अनपेक्षित आहे. ही जी पूर्ण टाईड आहे ती अनपेक्षित आहे. परंतु समाजशास्त्राच्या दृष्टीने बघायला गेलं तर डिझर्निंग समाजामध्ये, समजूतदार समाजामध्ये ही लाट कुठेतरी कधीतरी सेटल होईल असं निश्चित दिसून येते. त्यामुळे जी घटना आपण म्हणतोय ती घटना अनपेक्षित आहे, ती चांगली किंवा वाईट निश्चित पण अनपेक्षित आहे. तर अशी अनपेक्षितता हाताळण्याचा आपल्याकडे समाजामध्ये हुशारी आहे
आणि ती हळूहळू आपल्याला दिसून येईल असा विश्वास मला तरी वाटतो. किशोरी शहाणे, मराठीतच नाही, हिंदीतच नाही, पार बॉलिवूड पासून हॉलिवूड पर्यंत सर्वत्र आम्हाला सेल्फीचा एक प्रचंड मोठा रोग सर्वसामान्य माणसांपासून तो सेलिब्रिटींपर्यंत आढळतो. सर्वसामान्य माणसांचं एक वेळ लक्षात येऊ शकतं की बाबा त्यांना एक रेकग्निशन हवं असतं, परंतु ज्यांना आयुष्यात रेकग्निशन मिळालेलं आहे, प्रसिद्धी मिळालेली आहे, अशा मंडळींना दररोज आपले सेल्फी का बरं टाकावेसे वाटतात? ही एक असुरक्षितता म्हणायची, सवय म्हणायची, व्यसन म्हणायचं का आत्ममग्नता म्हणायची, काय म्हणाल आपण याला? सर्वप्रथम सेल्फीमुळे ज्यांचे बळी गेले त्यांच्या परिवाराचे मी सांत्वन करू इच्छिते. आणि सेल्फी ही एक उत्कृष्ट टेक्नॉलॉजी आहे आणि चांगले कॅमेरा, फ्रंट कॅमेरा आल्यामुळे सेल्फीचा उगम झाला असं मी म्हणेन. आणि सेलिब्रिटीजचे इनसिक्युरिटी नाही आहे, बेसिकली सोशल नेटवर्किंग ही बाब खूप आता म्हणजे एक फोर्सफुल बाब झालेली आहे. म्हणजे प्रत्येकालाच सोशल नेटवर्किंग करावंच लागतं, कारण कोण किती प्रसिद्ध आहे आणि त्याच्यापेक्षा आपण किती जास्त प्रसिद्ध होऊ ह्यालाही खूप पॅरामीटर्स आहेत. आणि म्हणजे ते तुम्ही नंबर 1चे ॲक्टर घ्याल किंवा इव्हन नवखे ॲक्टर घ्याल, प्रत्येकाची पब्लिसिटी स्वतःला करणं फार गरजेचं आहे. आणि इनफॅक्ट सोशल नेटवर्किंगमुळे सगळे जे फॅन्स आहेत ते मित्र झाले आहेत. म्हणजे तुम्ही जर फेसबुकवर असाल आणि तुम्हाला एखाद्या फॅनने काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागतं, नाहीतर तो फॅन नाराज होतो. हा प्रकार पूर्वी नव्हता. म्हणजे सेल्फीमुळे असं म्हणणार नाही, पण सोशल नेटवर्किंग बेसिकली हे इन आहे आणि इट्स अ फेस. आणि जे आता इव्हन नॉर्मल लोक, आता मी जुहू बीचला कधी कधी जाते वॉकसाठी, तेव्हा मी बघते की सगळे जे टुरिस्ट मंडळी असतात ते येतात आणि पूर्वी कसं होतं की कोणाला तरी सांगावं लागायचं की प्लीज आमचे फोटो काढा, किंवा एखादा म्हणायचा की मी फोटो काढतो, मग तो राहून जायचा फोटोमध्ये. तर सगळे मिळून सेल्फी काढतात की सगळ्यांचा फोटो एकत्र येतो. आता काही डेंजरस गोष्टी असतात त्याला आपण तितक्याच सावधरित्या वापरायला पाहिजेत. जसं आता फटाके उडवणं हे डेंजरस आहे, पण तरी आपण फटाके उडवतो, मग ते सावधरित्या उडवतो. तर तसाच हा सेल्फी प्रकार आहे. म्हणजे सेल्फी हे टेक्नॉलॉजिकली खूप चांगली गोष्ट आहे सगळ्यांसाठीच. म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मोठमोठे सेलिब्रिटीज, इव्हन नॉर्मल लोक सगळेच सेल्फी काढतात आणि दॅट इज अन इन थिंग. पण ही एक पासिंग फेज आहे असं मी म्हणेन. आणि त्याला सावधरित्या कसं वापरता येईल ह्याचा आपण स्वतःच विचार केला पाहिजे. ज्यांचे बळी गेले त्यांच्याबद्दल मला तेच सांगू इच्छिते सगळ्यांना की सेलिब्रिटींचे सेल्फी बघून त्यांना फॉलो करणारे आणखीन काढायला लागतात आणि एक प्रकारे सेल्फीचं फॅड वाढायला मदत होते असं नाही वाटत आपल्याला? नाही, सेल्फी ही चुकीची गोष्ट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. कारण जे टेक्नॉलॉजी आपण एक्सेप्ट करत चाललो आहे, आता आपण इंटरनेट चालू आहे, फोन चालू आहे, आपल्या अवतीभवती इतके वेव्ज आहेत, हे पण घातक आहे, पण आपण ते वापरतो ना, सावधरित्या वापरतो. फोन सतत आपण चिकटून नाही ठेवत, आपण हेडफोन वापरतो. तर ह्या ज्या सावध स्वतःला केअरफुली वापरायच्या ज्या गोष्टी असतात त्या आपण केल्या पाहिजेत. आता सेल्फी हे प्रत्येकाचंच एक फॅड झालेलं आहे निश्चित, पण त्याच्यामुळे फायदे भरपूर आहेत. आता ऍक्सिडेंट्स होत आहेत, ते कधी तुम्ही ड्राईव्ह करताय तेव्हाही ऍक्सिडेंट होतात. सेल्फी काढताना लोक कॅरिड अवे होतात, कारण आता समजा मागे समुद्र आहे तर आपल्याला त्या लाटा पाहायच्या आहेत म्हणून ते असं करून वगैरे असं फोटो काढतात की लाटांमध्ये, आणि त्याच्यामध्ये मग मागे जो आता ऍक्सिडेंट झाला तो अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. पण सावधरित्या टेक्नॉलॉजी वापरली तर ती फायदेशीरच आहे. सागर मुंदडा, एखाद्या साथीचा रोग पसरावा तसं हे पसरलेलं आहे आणि त्यातून आज जी भयानक गोष्ट घडली ती आपण पाहिली की एका कुटुंबानं त्यांची मुलगी गमावली आणि त्याचबरोबर त्या निष्पाप मुलीला वाचवायला गेलेला तेवढाच दयाळू अशा प्रकारचा एक माणूस, परोपकारी माणूस आपण गमावला. माझ्याकडे जो डेटा आहे तो पाहता मागच्या एका वर्षामध्ये किमान 17 ते 18 लोक या भारतामध्ये सेल्फीमुळे गेली. मागच्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये अख्ख्या वर्षात जेवढे फोटो जगात काढले गेले तेवढे आता 2 मिनिटाला सेल्फीमध्ये निघतायत.
एका दिवसाला 9.5 कोटी, आय रिपीट 9.5 कोटी सेल्फी 2 मिनिटामध्ये काढले जातात. मला तुम्ही सांगा हे कशाचं कल आहे? हा काही रोग आहे एक प्रकारचा, सेल्फायटिस नावाचा? हे बघा, आपल्याला सगळ्यात अगोदर 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की सेल्फी काढणं पर से ही चुकीची गोष्ट नाहीये किंवा आजार नाही, किंवा खूप जास्ती सेल्फी काढून ते फेसबुकवर टाकायचं किंवा ट्विटरवर टाकायचं किंवा इंस्टाग्रामवर टाकायचं, मग त्याच्यानंतर मला लाईक्स भेटणार, कॉमेंट भेटणार, आणि दररोज माझं उठल्या उठल्या तेच उद्देश असतं की मी सेल्फी टाकणार, या पोजमध्ये मला 100 लाईक भेटणार, मग मी दुसऱ्या पोजमध्ये टाकणार 200 लाईक भेटणार, मग तिसऱ्या पोजमध्ये टाकणार 300 लाईक भेटणार, आणि हाच माझा जीवनाचा कार्यक्रम होत चाललाय. हा मुद्दा खूप आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे, कारण हे व्यसन आहे. सेल्फी काढणं पर से व्यसन किंवा आजार नाहीये. मला तुम्ही सांगा, सेल्फी काढणं हे व्यसन नाही, सेल्फी पोस्ट करणं हे देखील व्यसन नाही. खूप मोठ्या प्रमाणावर काढणं हे एक व्यसन असू शकतं, परंतु इथे मी तिसरीच गोष्ट बघतोय, आणि ती म्हणजे लोकांना फक्त सेल्फी नाही काढायचा आहे, लोकांना त्या सेल्फीवर लोकांच्या प्रतिक्रिया बघायच्या आहेत की लोक नेमकं काय म्हणतायत. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्वतःचा सेल्फी समाजाला शेअर करून नेमकं काय मिळवत असता? इज इट सम काइंड ऑफ नार्सिझम? इट इज नॉट अ काइंड ऑफ नार्सिझम. आपण जर म्हणायलाच गेलो सायकोलॉजीच्या भाषेत तर इट इज अ फॉर्म ऑफ इन्क्रीजिंग युअर सेल्फ एस्टीम. आजकालच्या जगात असं झालंय की आपण न्यूक्लिअर फॅमिलीजकडे वळतोय. आपल्या आजूबाजू जास्ती लोक उरलेले नाही जे खरं जीवाभावाचे आहे, ज्यांच्यासोबत आपण आपले फिलिंग्स शेअर करू शकतो. इव्हन घरच्यांशी आपण बहुतांश फॅमिलीजमध्ये असं झालंय की घरचे किंवा मित्रमंडळी जे असले आपण त्यांच्याशी फिलिंग शेअर करू शकत नाही. आपल्याला जे अप्रिशिएशन पाहिजे ते भेटत नाही. जेव्हा मी सोशल मीडियावर फोटो टाकतो आणि मला कॉमेंट्स भेटतात, लाईक भेटतात, तर जे माझं सेल्फ एस्टीम कमी झालेलं असतं, जे नैराश्य असतं एक सबकॉन्शियस लेवलला, ते मला पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यामुळे हा प्रकार घडतोय. काय वाटतं आपल्याला अनघाजी की एक प्रकारचं, जरी आता इथे मत व्यक्त केलं असलं की दिस इज नॉट अ नार्सिझम, तरी आपल्याला एक प्रकारचा हा एक स्वमग्नतावाद ज्याला आपण म्हणू शकू, अशा प्रकारची स्वयंप्रियता किंवा स्वार्थाचा एक परमोच्च बिंदू की सातत्यानं मी माझं याच्या पलीकडे किंवा त्याच्यावर लोकांनी केले किंवा माझ्यावरच लोकांनी केल्या प्रतिक्रियामध्ये चांगल्या किंवा वाईट, सातत्यानं फक्त माझ्याबद्दल, हा एक मोठा सामाजिक किंवा वैयक्तिक रोग आहे असं वाटत नाही अनघाजी? रोग हा सर एक मोठा शब्द वाटतो मला, परंतु ही जी शिफ्ट आहे ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हटली जाते की समूहाकडून व्यक्तीकडे जाणं आणि व्यक्ती केंद्रीय आयुष्य जगणं, ह्याचा सामाजिकदृष्ट्या हा चिंतेचा विषय असू शकतो. मुळात जेव्हा आता सरांनी म्हटलं त्याप्रमाणे की सायकोलॉजिकली हा रोग नाही, पण सामाजिकदृष्ट्या त्याचं एक निगेटिव्ह डायमेन्शन आपण लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. सर्वात पहिलं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर हा जो आपण म्हटला जातो, आणि सेल्फीज हे यूथ लव्हिंग कल्चरमध्ये दिसते जातात, कॉलेजेसमध्ये तुम्हाला कॉमनली दिसतात, आणि त्यावेळी हे लक्षातही येत नाही की आपण कुठे उभे आहोत, जे काही बॅकग्राऊंड आहे ते योग्य आहे की नाही, मी माझ्यावरचा फोकस मी चांगली दिसते की नाही, माझा नवीन हेअरकट चांगला आहे की नाही, किती लोक त्याला चांगलं म्हणतील, ह्याच्या काळजीने दिलेले सेल्फी आणि हे जे प्रोजेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण बाकीच्यांपासून तुटलो, आपण एका व्हॅक्यूममध्ये सेल्फ क्रिएटेड तंत्रज्ञानाने उभ्या केलेल्या व्हॅक्यूममध्ये जगतोय, आणि त्या व्हॅक्यूममध्ये त्या बबलमध्ये मी चांगलं दिसलंच पाहिजे ह्याचा जो अट्टहास आहे, ही नक्की काळजी करण्यासारखी बाब आहे. मी ह्याला रोग नाही म्हणणार, पण ही काळजी करण्यासारखी बाब आहे. आणि ह्याचं कारण मला सामाजिकदृष्ट्या ह्या चिंतेचा विषय नक्की वाटतोय, कारण सोशल डिस्टन्स हा जर बघायला गेलं तर मला जवळचे मित्र कोणी नाही, जवळच्या मैत्रिणी कोणी नाहीत, परंतु जी लोक माझा सेल्फी लाईक करतात, जी लोक माझे फोटो लाईक करतात, ते मात्र माझे हितचिंतकच आहेत, असा जो भ्रम निर्माण व्हायला लागलेला आहे, त्या भ्रमाची निश्चितपणे काळजी वाटते. ब्रेकवर जाण्यापूर्वी किशोरीजी, आपल्याला एक छोटासा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्याचा जर आपण इतिहास थोडासा पाहिला तर आपल्याकडच्या नट्या आणि विशेषतः मॉडेल्स, या बॉलिवूडमधल्या ज्या मॉडेल्स आहेत त्या मॉडेल्सनी स्वतःचे चित्रविचित्र अशा स्वरूपाचे सेल्फी टाकायला सुरुवात केली, आणि मला आठवतं की 15-15, 20-20 सेल्फी काही वेळा मी पाहिले आहेत. त्यातलं अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर यू कॅन कॉल द क्वीन ऑफ सेल्फी किम कोर्डिशान, ही जी एक आघाडीची मॉडेल आहे,
तिने स्वतःची प्रेग्नन्सी म्हणजे स्वतःचं प्रेग्नंट असणं हे खोटं नाही हे दाखवण्याकरता ऑलमोस्ट नग्न अशा स्वरूपाचा सेल्फी पोस्ट केलेला होता. त्याच्यानंतर एक मोठी क्रेज मला आढळली. मला तुम्ही सांगा की एवढं असं काय असतं की अशा प्रकारची चित्र देखील स्वतःची टाकण्याकरता एखादी मॉडेल उद्युक्त होते. ही मानसिकता नेमकी कोणती म्हणायची? मला वाटते हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. एक पर्सनल सायकोलॉजी आहे प्रत्येकाची की आपण जास्तीत जास्त अटेन्शन कसं घेऊ शकतो. आता सोशल मीडियामुळे प्रत्येक ॲक्टरला चांगली पॉप्युलॅरिटी मिळते, प्रत्येक मॉडेलला चांगली पॉप्युलॅरिटी मिळते, कारण भरपूर फॅन्स असतात, भरपूर लाईक्स, भरपूर हिट्स, भरपूर फॉलोईंग असतं. तर त्याच्यामध्ये आपण अजून कसं वन अप होऊ असं त्या मॉडेलची म्हणजे किमचं जसं तुम्ही उदाहरण दिलं तिची तशी सायकोलॉजी कदाचित असावी की आपण सगळ्यांमध्ये कसं उठून दिसू. म्हणजे तुम्ही जर नॉर्मल फोटोग्राफ्स टाकले तर ते काय सगळेच टाकतात, पण आपण काहीतरी वन अप केलं तर अजून आपल्याला अट्रॅक्शन मिळेल, अजून लाईक्स मिळतील आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपण जिंकू. ही तिची पर्सनल सायकोलॉजी आहे. आता नॉर्मली जसं आपण इंडियामध्ये बोलू तर असं हॉट पिक्चर्स टाकणारे मला नाही वाटत कोणी मॉडेल्स किंवा ॲक्टर्स असतील इतक्या म्हणजे बिनधास्त फोटोग्राफी करणारे. पण जेव्हा हे माध्यम नव्हतं, मला वाटतं की सेल्फीचं नव्हतं किंवा सोशल मीडिया नव्हती, तेव्हा सुद्धा या सायकोलॉजीच्या मॉडेल्स आणि ॲक्टर्स होते की जे वेगळ्यारित्या आपले फोटो सेशन्स करायचे आणि मे बी कव्हर पेजला वगैरे टाकायचे की ज्यामुळे त्यांना अजून पॉप्युलॅरिटी मिळायची. एक वेगळा जो एक कम्युनिटी असते की ज्यांना हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं, तर त्यांच्यामध्ये ते नंबर 1ला पोचायचे. तर ही सायकोलॉजी ही पूर्वीपासून आहे, फक्त माध्यमं बदलली आहेत की ज्याचा ते बेनिफिट घेत आहेत. जीवघेणा सेल्फी या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत सागर मधुरा, किशोरी शहाणे आणि डॉक्टर अनघा तेंडुलकर आहेत. बुधवारी सकाळी मुंबईच्या बांद्रा इथल्या बँड स्टँडवर तरन्नुम, नाझिया आणि तिची एक मैत्रीण आणखीन या तिघीजणी फिरायला गेल्या होत्या आणि तिथे सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा पाय घसरला. त्या तिघी पाण्यात गटांगळा खाऊ लागल्या. एका बहादरानं रमेश बळंदू नावाच्या तिथे उडी घेतली, त्यानं दोघींना वाचवलं, परंतु तरन्नुमला मात्र त्या वाचवण्यात त्यांना यश आलं आणि त्या दोघांनी आपला जीव गमावला. सेल्फीचं वेड कुठपर्यंत गेलंय याचीच आपण चर्चा करतो. या देखील आपण आधीच्या सेगमेंटमध्ये पाहिलं असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान किंवा बराक ओबामा एवढंच काय तर अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आपल्याला सेल्फी घेताना दिसतात. सेल्फीचं वेड मॉडेल आणि चित्रपट तारे तारका यांना देखील टाळता आलेलं नाही. ते देखील अनेक ठिकाणी आपल्याला सेल्फी घेताना आढळतात. सर्वसामान्य माणसं देखील या सेल्फीचे शिकार बनलेत. आज कुठेही गेलात तुम्ही, अगदी ऐतिहासिक अशा प्रेक्षणीय पर्यटन स्थळी गेलात किंवा अगदी साध्या मॉलमध्ये रस्त्यावर गेलात तरी देखील माणसं सेल्फी काढताना दिसतात. टेक्नॉलॉजी अगदी सहज हातात आली म्हणून माणसं स्मार्टफोनचा उपयोग स्वतःची छबी पाहण्यासाठी आणि त्यापेक्षा स्वतःची छबी इतरांमध्ये शेअर करण्यासाठी आणि शेअर केल्यानंतर त्यावरच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी सातत्यानं मग्न असतात. मागच्या शतकामध्ये जेवढे फोटो काढले गेले तेवढे सध्या 2 मिनिटात फोटो काढले जातात. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर सध्या सेल्फीचा वापर होतोय आणि त्यातूनच गेल्या वर्षभरामध्ये संपूर्ण भारतात 17 आणि अगदी परवा मुंबईमध्ये एक दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडली आणि सेल्फी काढता काढता एका मुलीचा मृत्यू झाला. आपण त्याचीच चर्चा करतोय. आपल्यासोबत सागर मुंद्रा आहेत. सागर मुंद्रा, सर्वसाधारणपणे 14 ते 20 या वयोगटातली मुलं या सेल्फीची किंवा सेल्फायटिस असं आपण ज्याला म्हणू त्याची शिकार झालेली आढळतात. काय करायचं? हाऊ टू स्टॉप दिस? फर्स्ट ऑफ ऑल सर, आपल्याला रेकग्नाइज करावं लागेल की जेव्हा याचा खूप अतिरेक होतो तर हा कदाचित आपला व्यसन किंवा आजारकडे आपण वळतोय. सगळ्यात अगोदर हे रेकग्निशन आलं पाहिजे. आता ही घटना घडली 2 दिवसामुळे, त्याच्यानंतर आय मस्ट एप्रिशिएट की मीडियाने हा मुद्दा उचलून धरलाय. आता लोकांना जाणीव व्हायला लागली की हा एक आजार असू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे फर्स्ट एक्सेप्ट की खूप जास्ती होत असेल तर कदाचित मला सेल्फायटिस तर नाही ना, आत्मनिरीक्षण करा. आत्मनिरीक्षण केल्यावर जर तुम्हाला वाटायला लागलं की हो आपण याचे बळी पडतोय तर इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट किंवा तुमच्या जवळच्या डॉक्टरला भेट द्या. म्हणजे हा प्रश्न अशा करता महत्वाचा आहे डॉक्टर, राईट, की हा कार्यक्रम बघणारे असे अनेक पालक आहेत की जे चिंतेत आहेत. असे अनेक तरुण मुलं आहेत की मुली आहेत की ज्यांना सेल्फीचा मोह आवरता येत नाहीये किंवा आपल्या मुलांना तो मोह आवरावा असं आईवडिलांना वाटतंय, परंतु हे शक्य होत नाहीये. अशी एखादी केस सायकॅट्रिस्टकडे आल्यानंतर नेमकी उपचाराची पद्धती काय असते? हे बघा, सगळ्यात महत्वाचं जसं मी सांगितलं हे खूप रिलेटिव्हली न्यू फेनॉमिनन आहे.
सेल्फी टर्म हा 2 वर्षा अगोदर कॉइन झालेला आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये, आणि मागच्या वर्षीच अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशननी सेल्फायटिस नावाचा आजार असतो हे घोषणा केलेली आहे. ते अजून आमच्या सायकॅट्रीच्या पुस्तकातही आलेलं नाहीये, तर रिलेटिव्हली न्यू गोष्ट आहे. त्याचं ट्रीटमेंट आपण जर बघायला गेलो तर सगळ्यात अगोदर जेव्हा सायकॅट्रिस्टकडे येतात ते, तर आम्हाला बेसिक पॅथॉलॉजी किंवा बेसिक प्रॉब्लेम काय ते जाणून घ्यायची गरज असते. म्हणजे त्याची सेल्फ एस्टीम लो आहे, त्याच्या जीवनात नैराश्य आहे, त्याच्या जीवनात कोणी लोक नाही ज्याच्याशी तो बोलू शकतो किंवा आपले सुखदुःख शेअर करू शकतो. मेन प्रॉब्लेम काय ते ओळखावं लागतं आणि हळूहळू ते सॉल्व्ह करावं लागतं. याच दरम्यान ऑन द पॅरलल साईड आम्हाला जे नंबर ऑफ सेल्फीज आहे, समजा सेल्फायटिसचा एक पेशंट आहे, तो रोज 10 सेल्फी टाकतोय FB वर, त्याला हळूहळू दर 15 दिवसाच्या टप्प्यांनी नंबर ऑफ सेल्फीज जो ते टाकतंय सोशल मीडियावर ते हळूहळू आपल्याला कमी करायचं आहे. आणि जर हे कमी करत असताना त्याला दडपण, एन्झायटी फीचर जे आम्ही म्हणतो किंवा बेचैनी होते, तर आम्ही मग त्याला SOS किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा एन्झायलायटिक्स देतो. बाकी आम्ही सायकोथेरपी करतो. अनघा तेंडुलकर, सेल्फीचं वेड हे समाजामधल्या वैयक्तिक आयुष्य जगणाऱ्या किंवा एकटं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींच्या दुरावलेल्या मानसिकतेचं लक्षण मानायचं का, आणि तसं मानून त्याच्यावर काही ट्रीटमेंट किंवा काही इलाज किंवा उपचार करायची आवश्यकता आहे? असं म्हणता येऊ शकतं. मी बरंचसं त्याचं कारण हे कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा शोधते की कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा किती माणसं आहे त्याला महत्त्व नाही, त्या माणसांमध्ये नाती कशी आहे त्याला महत्त्व आहे. आणि किती आई वडील आपल्या मुलांना स्मार्टफोन देताना त्यांच्याशी बसून गप्पा मारतात, मला सांगा, किंवा त्यांना सांगतात की ह्या स्मार्टफोनची हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि ही तू वापरू शकतोस. मला वाटतं की हा संवाद जो तुटत चाललेला आहे आणि आईवडिलांना केवळ प्रेम दाखवण्यासाठी म्हणून आपल्या मुलाला किंवा मुलीला स्मार्टफोन द्यावासा वाटतो, त्याचा कुठेतरी उहापोहण होणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे आता डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे नंबर ऑफ सेल्फीज शोधून काढा आणि त्याच्यामुळे ठरवा की व्यसन जडलं आहे की नाही. ह्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन सामाजिकदृष्ट्या की फक्त नंबर बघू नका, फ्रिक्वेन्सी बघू नका, कशा प्रकारचे सेल्फी काढले जातात, कशा प्रकारचा अप्रोच घेतला जातो सेल्फी काढताना, हे जर आपण चेक केलं तर आपल्याला लक्षात येईल की या माणसाची मानसिकता आणि त्याची समाजाशी जोडलेली नाळ ही किती घट्ट आहे किंवा किती विरळ आहे, आणि मग त्यानुसार आपल्याला त्याला मदत करता येईल. मला आणखीन एक पटकन सांगायचं होतं की मला नेहमी असं वाटतं की हे सगळं फार इझी आहे, फार स्वस्त आहे, ह्याला पैसे लागतच नाहीत, म्हणून थोडंसं कुठेतरी जास्त वापरलं जातं का, की ह्याचं जे बाजारीकरण झालेलं आहे, तुम्ही हातात एक खेळणं दिलं आहे तरुण मुलांच्या आणि त्यांना कळतही नाही की हे खेळणं किती वाईट आहे, तर ह्याला जर तुम्ही पैशाचा कुठेतरी धरबंद लावला तर आपल्याला त्याच्यामधून काही वेगळं मिळू शकेल का, ह्याचा मी नेहमी उहापोह करत असते. आणि शेवटी मी म्हणेन सामाजिकदृष्ट्या की खरोखरच हल्ली मनोरंजनाचे प्रकार फार कमी झाले आहेत. मुलं मैदानावर नाही खेळत, मुलं गार्डनमध्ये नाही बसत, आणि बसले तरी तिथेही सेल्फी काढतात. जे आता आपण बघितलं समुद्र किनाऱ्यावर, तुम्ही समुद्र बघत नाही, तुम्ही कसे समुद्र किनाऱ्यावर होता हे लोकांना दाखवायचा प्रयत्न, आम्ही किती टोकाला जाऊन सेल्फी काढला, मनोऱ्याच्या मी किती उंच गेले आणि सेल्फी काढला. हा जो मी आता म्हटलं तसं ॲटिट्यूड आहे, त्या ॲटिट्यूडला संवादाच्या तर्फे धरबंद घालणं, आणि त्याच्यासाठी डॉक्टर्स येण्याच्या आधी पेरेंट्सनी इंटरव्हीन करणं हे जास्त आवश्यक आहे, असं माझं खूप स्पष्ट मत आहे ह्या बाबतीत. किशोरीजी, एक प्रकारे 14 ते 20 या वयोगटातली मुलं मुली याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला सेल्फी काढताना दिसतात. कुठेतरी त्या वयातलं असणारं एक रोमॅन्टिझम किंवा त्या वयातनं असणारं हिरोइझमचं आकर्षण, याच्यामुळे कदाचित अशा प्रकारची धाडस करायला मुलं मुली तयार होतात किंवा नकळतपणे याच्यात पडतात आणि एखादी अशी दुर्घटना होते आणि जीव गमवावा लागतो. चौदा 15 वर्षाची झाली मुलं की बाहेर पडतात आणि अचानक एक फ्रीडमचं त्यांना एक फिलिंग येतं, आणि त्या फ्रीडममध्ये ते त्यांच्या हातात जर स्मार्टफोन नसेल आणि त्यांचा फ्रंट कॅमेरा चांगला असेल, टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे चांगली असेल, तर डेफिनेटली सेल्फीच्या माध्यमातून ते स्वतःला किती पोर्ट्रे करू शकतात ह्याचा प्रयत्न करतात. आणि हे वयोगट आहे ॲक्च्युली या फॅन्सीजचंच वयोगट आहे की त्यांना या नवीन नवीन गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि त्याच्या आहारी जातात. मी हे म्हणेन की हे डेफिनेटली एक ॲडिक्शन आहे आणि त्याच्यावर कशी मात करता येईल हे त्यांच्या पालकांनी
पालकांनी किंवा त्यांच्या आसपास जर मित्रमंडळी काही थोडेसे सज्ञान असतील तर त्यांनी त्यांना डेफिनेटली तेवढं गाईड करावं की असं करू नये आणि इतके सेल्फीजची गरज नसते. एखाद दुसरे सेल्फी दिवसाला काढले आणि ते परत पोस्ट करणं, त्याच्यात शो ऑफ करणं की मला इतके लाईक्स मिळाले, हे एक ॲडिक्शन झालेलं आहे. आणि मला अजूनही तेच वाटतं की एक पासिंग फेज आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस टेक्नॉलॉजी नवीन काहीतरी येते की समजा व्हिडिओ गेम्स आले होते तेव्हा सगळी मुलं व्हिडिओ गेम्सच्या मागे लागली होती. मग नंतर हे सगळं सोशल मीडिया ज्या सुरू झालं होतं, FB सुरू झालं होतं, व्हॉट्सअप आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या आहारी जातात मुलं आणि ते एक पासिंग फेज आहे. आणि त्या वयोगटातून जरा मेच्युअर झाली की ऑटोमॅटिकली याच्यामधून ते बाहेर येतील असं मला वाटतं. अनघाजी, मध्यंतरी सेल्फीवर या फेसबुकवरची गोष्ट मी जी पाहिली ती म्हणजे एका तरुण मुलीनी स्वतःचा अपडेट लिहिला आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की स्वतःच्या मृत झालेल्या आजीबरोबरचा फोटो काढला तिने आणि सांगितलं की माझी 86 वर्षाची आजी गेली. आणि त्याच्यानंतर मला आश्चर्य असं वाटलं की पुढच्या 2 तासामध्ये 500 मुलींनी मैत्रिणींनी त्याला लाईक केलं. 500 मुलींनी मृतदेहाबरोबर काढलेल्या फोटोला लाईक केलं. हे कशाचं लक्षण मानाल तुम्ही? थोडंसं हार्श बोलते पण हे मी तारतम्य, सामाजिक तारतम्य नसण्याचं लक्षण मानते. सामाजिक मॅच्युरिटी नसल्याचं लक्षण मानते की हीच आजी जेव्हा माझ्याबरोबर होती किंवा हेच आजोबा जेव्हा माझ्याबरोबर होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर किती वेळ बरं घालवला, त्यांचे किती बरं फोटो शेअर केले, त्यांच्याबद्दल मी किती वेळा लिहिलं. त्यावेळी मी माझ्या सौंदर्याबद्दल, माझ्या हेअरकटबद्दल लिहित गेले, परंतु त्यावेळी ते कोणीच नव्हते. आणि मृत्यूचं जेव्हा मार्केटायझेशन किंवा कमॉडिफिकेशन व्हायला लागलेलं आहे तर मग हा निश्चितपणे एक पॅथॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे आणि त्याच्या बाबतीत नक्कीच इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे. पण मी म्हटलं तसं की एक्सटर्नल इंटरव्हेन्शनपेक्षा फॅमिली लेवलवरती ह्याच्यामध्ये इंटरव्हेन्शनची आवश्यकता जरूर लागणार आहे. पालकांनी जास्त समजून घ्यावं, सजग राहावं. तरुणाईवर ह्याच्यासाठी सतत ब्लेम करणं चुकीचं आहे. म्हणजे हे पुन्हा एकदा पालक तेच करतायत की त्यांच्यामुळे हे सगळं, ही जनरेशन गॅपची जी लक्षणं आहेत ती जर आत्ताच्या पिढीने सांभाळली नाही तर पुढे पासिंग फेज इज राईट, दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय सेड थोड्या वेळापूर्वी. परंतु पासिंग फेज पण हाताळणं आवश्यक आहे की ती लवकर सेटल व्हावी. तर ते आपल्याकडून आत्ता समाजाकडून होताना दिसत नाहीये. अर्घाजी, हा कार्यक्रम बघणाऱ्या आपल्या पुढे 3 पिढ्या आहेत. एक जी पिढी आहे ती साधारणतः स्वातंत्र्याच्या आसपास जन्माला आलेली आहे की ज्यांचं सातत्यानं आपल्या मुलांना सांगणं होतं की तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही स्वातंत्र्यात जन्माला आलात. स्वातंत्र्यात जी जन्माला आलेली पिढी आहे त्यांच्या समोर नंतरची जी पिढी आहे ती ग्लोबलायझेशन नंतर जन्माला आलेली आहे, म्हणजे गुगल नंतर जन्माला आलेली आहे. पूर्वी आपल्याकडे इसवी सनापूर्वी म्हणायचे, आता 2 प्रकारचे आपल्याकडे समाज आहेत. एक म्हणजे गुगलच्या पूर्वी आलेला आणि गुगलच्या नंतर आलेला. हा जो गुगलच्या नंतरचा आलेला समाज आहे हा पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला आहे. त्याचंच कुठेतरी हे एक आणखीन प्रत्यंतर आपल्याला येतंय का की जसं टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे तो घेतोय तसेच त्याचे हे दुष्परिणाम देखील भोगतोय. कारण हा जो ट्रेंड आहे हा मी फक्त शहरामध्ये पाहतोय असं नाही, तर ग्रामीण भागामध्ये जेव्हा व्याख्यानाला जातो तेव्हा देखील लोक सेल्फी काढताना दिसतात. परदेशात देखील जातो तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर सेल्फी काढताना दिसतात. आणि ही जी सगळी पिढी आहे ती पोस्ट गुगल, म्हणजे ज्याला आपण BC म्हणतो तसं आता BG म्हणायची पाळी आहे, बिफोर गुगल अँड आफ्टर गुगल. तर हा गुगलायझेशनचा इफेक्ट आहे आमच्या आयुष्यावरचा. तुम्ही जेव्हा मला सुरुवातीला विचारलं तेव्हा तुम्ही म्हणालात की स्वातंत्र्यापूर्वीची पिढी आणि 3 पिढ्या हा कार्यक्रम बघतायत. ह्या 3ही पिढ्यांना स्वातंत्र्याचा अर्थ माहिती आहे पण स्वातंत्र्याची परिमाणं बदलली आहेत. म्हणजे स्वातंत्र्य झगडून मिळवणं, स्वातंत्र्य झगडून मिळाल्यानंतर त्याचा आस्वाद घेणं आणि स्वातंत्र्य आपल्याला सिल्वर प्लॅटरवर मिळणं, ह्या 3 ज्या वेगवेगळी परिमाणं आहेत त्याच्यानुसार जर तुम्ही बघायला गेलं तर मजेची बाब ही आहे की ज्यांना ते प्लॅटरवर मिळालं त्यांना त्याचं महत्त्वच कळलं नाही. आणि तंत्रज्ञान हे एक फेक स्वातंत्र्य देण्याकडे त्याचा कल दिसतो आणि त्याच्यासाठी मी मार्केट्सना जरूर जबाबदार धरीन की तुम्ही सर्वच काही लोकांपुढे मांडून ठेवलं
सोपं केलं. त्याच्यामध्ये ऑटोमोबिल्स आली, त्याच्यामध्ये मीडिया आला, सोशल मीडिया आला, त्याच्यामध्ये कॅमेराज आले, त्याच्यामध्ये रेडिओज आले आणि मग तुम्ही ओरडाआरडी करताय की नाही ह्याच्यासाठी आपण काहीतरी करण्याची गरज आहे. तर स्वातंत्र्याची परिमाणं बदलल्यानंतर त्याच्याबरोबर असलेली आपली रिलेशन्स बदलणारच, पॉवर डायनॅमिक्स हे बदलणारच. तर ज्यांना हे इझिली मिळालेलं आहे त्यांना हे समजून सांगावं की एक वेगळ्या तराच्या पारतंत्र्यात तुम्ही शिरत आहात टेक्नॉलॉजीमुळे, की उद्या लाईट गेले तर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व राहतच नाही. उद्या वायफाय नसलं आणि उद्या ह्यांना व्हॉट्सॲप बघता आलं नाही तर दे थिंक दे डोंट एक्झिस्ट. तर अशा प्रकारचा जो डिपेंडन्स आहे, पारतंत्र्य आहे, त्याच्याकडे ते खेचले जात आहेत. त्याच्यासाठी इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे. फार दयनीय वाटतं त्यांचं टेक्नॉलॉजीवर असलेलं डिपेंडन्स आणि तो त्यांना कुठेतरी पारतंत्र्यात ढकलतोय हे जर त्यांच्या लक्षात आलं नाही तर आपल्याला नव्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा झगडायला लागेल, आणखीन एक पिढी उभी करायला लागेल त्यासाठी. डॉक्टर सागर, मी जो आता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तो कदाचित अनेकांना वादग्रस्त वाटण्याची शक्यता आहे, परंतु या विषयावरचे परदेशातले अनेक रिसर्च समोर आल्यानंतर त्यात असं दिसतंय की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये आणि मुलांपेक्षा मुलींमध्ये याचं आकर्षण जास्त आहे. हे असं का असावं? सगळ्यात अगोदर ही गोष्ट खरी आहे की मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये हे जे सेल्फीची टेंडन्सी आहे ही जास्ती आहे. त्याचं कारण असं एक्झॅक्ट जे काय आहे आत्तापर्यंत सायन्सला बघितलेलं नाही आहे किंवा आत्तापर्यंत द डेफिनेटिव्ह कॉज वी डू नॉट नो. मात्र जे लो सेल्फ एस्टीम असते किंवा घरात ते एकटे असतात त्यांना एक रेकग्निशन जे पाहिजे असते किंवा त्यांना जे एक्नॉलेजमेंट पाहिजे असते ते जेव्हा ते फोटो टाकतात तिथे त्यांना ते रेकग्निशन, एक्नॉलेजमेंट किंवा जे त्यांचं कौतुकायन होतं ते चांगलं वाटतं. अँड दिस इज सपोज टू बी वन ऑफ द रिझन्स. पण अजूनही 100% कारण काय ते सायन्सला भेटलेलं नाही आहे. मात्र हे खरं आहे की त्यांच्यात प्रमाण पुरुषांपेक्षा खूप पटीने जास्ती आहे. किशोरजी, आणखीन एक ट्रेंड महत्त्वाचा दिसतो आणि ज्याच्याकरता सेल्फी काढले जातात असं म्हटलं जातं आणि ते म्हणजे अनेक जण सेल्फीवर आपले फोटो काढतात आणि मग ते एडिट करतात. त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त हँडसम किंवा आपण जास्तीत जास्त ब्युटिफुल किंवा आपल्या एखाद्या आवडत्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यासारखं दिसायचा त्याच्यात प्रयत्न करत असतो. मग त्याला हेल्फी असंही काही नाव दिलं गेलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुमची हेअरस्टाईल आहे किंवा अशा अनेक प्रकारचे IE असे प्रत्यय लावून जी नावं येतात समोर ती आपल्या समोर येत आहेत. परंतु जेव्हा मी एखाद्या नटाला किंवा नटीला स्वतःचा फोटो एडिट करून पुन्हा तो रिवर्क करून टाकलेला बघतो सेल्फी म्हणून, त्याला काय म्हणायचं? म्हणजे जे ऑलरेडी हँडसम किंवा जे ऑलरेडी ब्युटिफुल म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो ते सुद्धा जर स्वतःचे फोटो एडिट करून टाकत असतील आणि दिवसाला 5-5, 6-6 वेळा टाकत असतील, याला तुम्ही काय म्हणणार? कुठेतरी ज्यांचं आपण अनुकरण करतोय मुलं असं म्हणतात ते देखील कुठल्या तरी एखाद्या वेगळ्याच गोष्टीच्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले दिसत नाहीत का? नाही, मला असं वाटतं की आता मी स्वतः जेव्हा कुठला नवीन रोल एक्सेप्ट करते तेव्हा मी नवीन कॉस्ट्युम घातलेला असतो, नवीन हेअरस्टाईल केलेली असते आणि त्याच्यामध्ये मी कशी दिसते ह्यासाठी मला स्वतःला व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेल्फी काढावा लागतो आणि तो मग जर चांगला आला तर त्याच्यापेक्षा अजून कसा चांगला होईल ह्याच्यासाठी थोडंसं फोटोशॉप करायचं किंवा थोडंसं एडिट करायचं हा प्रकार तर घडतोच. पण ते करून मग मी पोस्ट करत नाही, हे माझं वैयक्तिक नेचर आहे. माझे फिल्मचे फोटोग्राफ्स मी पोस्ट करत नाही. पण डेफिनेटली जर पर्सनल फोटोग्राफ्स असतील तर आपण ह्याच्यापेक्षा अजून कसे छान दिसू शकतो. आता टेक्नॉलॉजी आपल्या हाताशी आहे तर का नाही वापर करायचा? ह्या सायकोलॉजीमुळे त्याला एडिट केलं जातं, त्याला फोटोशॉप केलं जातं आणि हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करतंय. फक्त ऍक्टर्सच नाही, सगळेच करतात ही गोष्ट. काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे, फ्रान्सचे समुद्र किनारे असतील किंवा न्यूयॉर्कमध्ये किंवा रोमच्या कॉलोसियममध्ये लास्ट इयर मी पाहिलं की रोमच्या कॉलोसियममध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिकडे सेल्फी काढता येत नाहीत. किंवा न्यूयॉर्कमध्ये एखाद्या तुम्ही प्राणी संग्रहालयात गेलात तर प्राण्यांबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सेल्फी काढता येत नाही. तुम्हाला असं वाटतं का की जवळपास 17-18 तरुण मुलांचे बळी गेल्यानंतर आणि आज अशी दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुठेतरी आमच्या अशा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावर बंदी आणण्याचा विचार आता सरकारनं करायची वेळ आली आहे? काय वाटतं आपल्याला? सेल्फी काढायची बंदी आणणं हा प्रत्येकाच्या एक ज्युरिस्डिक्शनचा व्ह्यू आहे असं मला वाटतं. म्हणजे इट इज नॉट कंपल्सरी एव्हरीवेअर, कारण हा बेसिकली एक स्वतःचा विचार आहे
आणि डेमोक्रॅटिक विचार आहे. आपण आपले सेल्फी काढायचे, पोस्ट करायचे, नाही करायचे, हा आपला ॲडिक्शनच्या व्यतिरिक्त, म्हणजे मी नॉर्मल माणसांची केस बोलते की ते करू शकतात. पण डेफिनेटली जिथे असे डेंजरस सिच्युएशन्स आहेत, कदाचित तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती पण तुम्ही काही बॉर्डर्स ठेवू शकता की जसं एक हायटाईड आल्यावरती तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊ द्यायची परवानगी नसते, तर त्याचप्रमाणे सेल्फीची पण कदाचित असे रूल्स येतील तर ते एक्सेप्टही होतील. कारण जीव घेण्या गोष्टी घडण्यापेक्षा चांगले रूल्स आले आणि त्यामुळे जर जीव वाचला आणि असे ॲक्सिडेंट्स नाही झाले तर ते निश्चितच बेटर होईल. काय म्हणते डॉक्टर आपलं की फक्त कोलॉजियमच नाही, हाँगकाँगमधलं डिस्नी वर्ल्ड तुम्ही घ्या, विम्बल्डन घ्या किंवा ऑस्ट्रेलियन ओपन घ्या, या दोन्ही लॉन टेनिसच्या सामन्यामध्ये तुम्हाला सेल्फीची स्टिक कॅरी करायला परमिशन नाही आहे. तिथे तुम्हाला अलाउ करत नाही. डिस्नी वर्ल्डमध्ये तर लोकांना बाहेर काढलेलं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. मग आपल्याकडे तुम्ही डेंजरस खेळ खेळत असता डिस्नी वर्ल्डमध्ये, आणि ते डेंजरस खेळ खेळताना अनेकदा मी लोकांना तशा प्रकारच्या गोष्टी करून अपघात होऊ शकतात म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. आपल्याकडे देखील स्वयंशिस्त जोपर्यंत येत नाही, तंत्रज्ञानाचे आपण गुलाम नाही तर तंत्रज्ञानाला आपलं गुलाम ठेवायचं असतं, हे जोपर्यंत आमच्या पिढीला समजत नाही तोपर्यंत अशा प्रकारची बंदी घालायची आता वेळ आली आहे की समुद्र किनारे असतील, बँडस्टँडवर उद्या सकाळपासून आपल्या सरकारने सेल्फी काढायला बंदी केली पाहिजे. नाही, मला नाही वाटत. हे खूप एक्स्ट्रीम स्टेप होईल, माझं असं मत आहे. जेव्हा कोणी हा जनरेशन आपण म्हणतोय की खूप जास्ती सेल्फी फ्रेंडली झालाय, तर त्यांची याच्या मागची विचारधारा काय ते आपण समजून घेतलं पाहिजे. टर्शरी काहीतरी प्रिव्हेन्शन करायचं, म्हणजे सेल्फी इथे घेता येणार नाही, तिथे घेता येणार नाही, जे त्यांच्या मनात आहे ते कुठल्या मार्गाने येणारच आहे. प्रॉब्लेम असा आहे की तरुण पिढी जी झाली आहे त्यांच्या हातात आहे स्मार्टफोन. त्या स्मार्टफोनला 2 मिनिटात उघडलं की त्यांचं फेसबुक उघडतं, चांगलं कॅमेरा असतं, तर त्यांना 2 मिनिटात हे सेल्फी पोस्ट करता येते. प्रॉब्लेम असा झालाय की त्यांना कळत नाहीये की नॉर्मल आणि ॲबनॉर्मलची बाउंड्री काय. जेव्हा आमच्या सायकेट्रीमध्ये आम्ही म्हणतो की हा माणूस व्यसनी झालाय, तर तेव्हा आम्ही काय म्हणतो की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तो कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ शकतो. जर कुठला बेवडा माणूस असेल तर तो दारूसाठी कुठल्याही एक्सटेंटपर्यंत जाऊ शकतो. तसंच मला इकडे वाटायला लागलंय की हे लोक जे समुद्राच्या किनाऱ्यावर जातात, इतक्या मोठ्या मोठ्या रिस्क घेतात, माउंटन टॉपला जातात, रूफ टॉपला जातात, ऑलमोस्ट पडायला ते आहेत पण ते सेल्फी घेत आहेत, तर ते खूप मोठी रिस्क घेत आहेत आणि त्यामुळे ते व्यसनाला ते अधीन होत आहेत. तर कुठलंही व्यसन आपल्याला जर समाजातून काढायचं असेल तर आपल्याला बेसिक प्रायमरी लेवलला ते चेंज आणावं लागेल. असे कठोर टर्शरी लेवल आपण जर मेजर्स घेतले तर ते पूर्ण प्रकारे सक्सेसफुल होणार असं मला नाही वाटत. प्रेक्षक, आज हा कार्यक्रम घ्यायला आम्ही उद्युक्त झालो याचं कारण केवळ एका घरातला मृत्यू, ती तर अत्यंत दुर्दैवीच घटना आहे, परंतु आज घराघरामध्ये अशी मुलं आहेत की जे सेल्फियाटिस अशा नावाच्या रोगाने ग्रस्त आहेत, किंवा अशा प्रकारच्या एका मानसिक आजाराने ग्रस्त आहेत आणि ते आम्हाला माहितीही नाही आहे. आणि जे आत्ता ग्रस्त आहेत त्यांना देखील आपल्याला नेमकं काय झालं हे कळत नाही आहे, परंतु वारंवार आपला सेल्फी आपण पोस्ट करावा आणि त्याला आपल्या मित्रांनी लाईक करावं असं त्यांना क्षणोक्षणी वाटतंय. तसंच ते काही सेलिब्रिटींना देखील वाटतंय. प्रेक्षको, हे सगळं घडतंय, याच्यावर कुठेतरी भाष्य केलं जावं. काही दिवसांपूर्वी स्वतः या स्टुडिओमध्ये बसून मी कार्यक्रम करत होतो. अरविंद इनामदार, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक माझ्या बरोबर होते आणि त्यावेळेला आमच्या ऑफिसमध्ये बाजूला एका ठिकाणी आग लागली, त्याचा धूर सर्वत्र पसरू लागला. तेव्हा तो कार्यक्रम थांबवून आम्ही रेकॉर्डिंग मोडवर ते चॅनल चालवायला सुरुवात केली. बाहेर पडता पडता ऑफिसमध्ये कुणी आहे का म्हणून मी आत बघायला गेलो, तेव्हा काही दिवसापूर्वी जर्नलिझमच्या स्कूलमधून बाहेर पडलेली मुलगी सेल्फी स्टिक शोधत होती. तिला समोरचं काही दिसत होतं, खोकत होती, तरी देखील सेल्फी स्टिक काढून त्या आगीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे फोटो काढत होती. इतरांनी रागावून ओरडून सुद्धा तिथून ती बाहेर पडत नव्हती. प्रेक्षको, हे घराघरात घडतंय, हे ऑफिसांमध्ये घडतंय. ग्रीक पौराणिक कथेनुसार नार्सिझम नावाचा दिसायला सुंदर असा एक शिकारी स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडला. तासनतास तो पाण्यात ती स्वतःचीच प्रतिमा पाहत बसायचा. तो स्वतःच्या प्रतिमेच्या एवढ्या प्रेमात पडला की त्यानं नजरही हटवली नाही आणि तसाच त्याचा अंत झाला. आधुनिक काळातले सेल्फी प्रेमी तोच वारसा आज पुढे चालवत आहेत. प्रेक्षको, सेल्फी हे आता व्यसन नाही तर तो एक प्रकारे साथीचा रोग बनलाय. स्वाईन फ्लू आणि इबोलापेक्षा देखील कितीतरी अधिक वेगानं तो आता जगभरात पसरलाय. तरुणाईला तर या रोगानं पछाडून टाकलंय. शार्क हल्ल्यात जेवढे लोक बळी गेले नाहीत मागच्या वर्षी, तेवढे मृत्यू केवळ अमेरिकेत एका वर्षात या सेल्फीच्या नादापायी झाले. सेल्फीपासून नागरिकांना सावध करण्यासाठी रशियामध्ये
सेफ सेल्फी मोहीम अशा स्वरूपाची एक मोहीम राबवली जाते. मुंबईत बँडस्टँडवर शनिवारी दोघांचा झालेला मृत्यू आणि काश्मीरात सेल्फी घेताना किल्ल्यावरून पडू झालेल्या तरुणाचा मृत्यू या सगळ्या घटना ताज्या आहेत. त्या जर आपण लक्षात घेतला तर हा सेल्फीचा रोग भारतात देखील किती धोकादायक रूप धारण करतोय याची आपल्याला कल्पना येईल. हे रोग आता आपल्या अगदी घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचते. ज्याच्या हातात मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, त्याला अशा स्वरूपाचा रोग व्हायची शक्यता असू शकते. त्याचा कायमचा मुकाबला करण्याची हीच वेळ आली आहे. जे तरुण मुलं हा कार्यक्रम बघतायत त्यांच्यासाठी मित्रांनो, लाईफ इज टू प्रेशियस. जीवन हे खूप मौल्यवान आहे आणि सेल्फीपेक्षा तर अधिक किंवा कित्येक जास्त पटीनं मौल्यवान आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून सेल्फी काढणाऱ्या सर्व तरुणांना लवकरात लवकर या रोगातून मुक्ती मिळावी. दुसरा कोणताही छंद जोपासा, पण या खतरनाक वेडापासून स्वतःची सुटका करून घ्या आणि या सेल्फीच्या नादात त्या नार्सिस सारखे आत्ममग्न होऊ नका. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. आणि ज्यांच्या घरात आज मृत्यू घडलाय त्या दोघांच्याही सांत्वनात आम्ही सगळेच जण सहभागी आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.